आज आपण श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आलो आहोत. जे स्वामी भक्त आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आम्ही रात्री उशिरा पोहोचलो मुंबईवरून, तरीही आम्हाला महाप्रसादाचा लाभ मिळाला. ही देखील स्वामींचीच कृपा. इथे हे प्रशस्त असे अन्नछत्र आहे. तिथे रोज हजारो भाविक स्वामींच्या कृपेने महाप्रसादाचा लाभ घेतात. इथे तुम्ही अन्नदानही करू शकता आणि सेवाही देऊ शकता. उशिरा पोचल्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही, पण सकाळी लवकर उठून दर्शनाचा लाभ घेणार. आम्ही रात्रीच्या वेळेस फक्त मुख्य मंदिराचं एंट्रन्स बघून यायचं ठरवलं आणि आम्ही तिथे पोहोचलो. हा त्याचा एंट्रन्स आहे. हे रात्रीचं मी शूटिंग केलेलं आहे. ही दुकानं सर्व रात्रीची बंद होती. हे मंदिरात जाण्याच्या आधी यात्री भवन किंवा हे जे भक्ती निवास वगैरे इथे राहण्याची सोय उत्तम प्रकारे केली जाते. आणि हा पूर्ण मंदिराचा सराउंडिंग एरिया आहे. आता आपण दर्शनाला जात आहोत मुख्य मंदिरमध्ये. हे अन्नछत्रामध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे. इथे या पूर्ण रांगा लागतात. लेडीजची लाईन वेगळी आणि जेंट्सची लाईन वेगळी. इथे तुम्ही तुमच्या चप्पल्स वगैरे काढून, शूज वगैरे काढून ठेवू शकता. आणि या इथून सरळ गेलात की उजव्या साईडला तुम्ही वळल्यानंतर तिथे मुख्य मंदिर आहे. आता आपण मुख्य मंदिराकडे चाललो आहोत आणि इथे ही छोटी छोटी भरपूर दुकानं आहेत. तिथून तुम्ही पूजेचं साहित्य वगैरे घेऊ शकता. इथे स्वामींची वेगवेगळ्या मूर्ती, छोट्या मोठ्या सर्व अवेलेबल आहेत. लॉकेट्स, या दुकानानंतर तुम्ही बघू शकता की हा मुख्य दरवाजा आता आलेला आहे स्वामींच्या मंदिराचा. इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही हा वटवृक्ष बघू शकता जिथे स्वामी ध्यानस्थ बसायचे. हा आहे स्वामींचा फोटो जो रुद्राक्षापासून बनवला आहे. आणि हा आहे पूर्ण आतला मंदिराचा भाग. आता मंदिरातून बाहेर आल्यानंतर हे पूर्ण इथे विक्रेते आहेत. ॲक्च्युली अक्कलकोटला आल्यावर प्रथम खंडोबाचे दर्शन करावे. तिथे त्यांच्या चरण पादुका सुद्धा आहेत. नंतर चोळप्पा महाराजांचा मठ आणि त्याच्यानंतर गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठात गेलो.
इथे प्रत्येक ठिकाणी स्वामींची पावले उमटलेली दिसून येतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात. तुम्हालाही याचा अनुभव आल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.